नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी इंग्रजी या विषयामध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण युनिट 5 द गोल्डन टच या टॉपिकला सुरुवात करणार आहोत. पेज नंबर 66. मित्रांनो पाहूया ॲक्टिव्हिटी नंबर 1. लिसन केअरफुली अँड रीड विथ मी. लक्षपूर्वक ऐका आणि माझ्याबरोबर वाचा. बघूया इथं कॅरेक्टर्स दिलेले आहेत. कॅरेक्टर्स मित्रांनो, कॅरेक्टर्स म्हणजेच पात्र. हे जे काही नाटक आहे या नाटकातील पात्र कोणकोणती आहेत ते आपल्याला पाहायचे आहेत. कॅरेक्टर्स म्हणजे काय? पात्र म्हणजे नाटकातील जे काम करणारे कोण, भूमिका, वेगवेगळ्या भूमिका करणारे जे लोक असतात त्यांना पात्र असे म्हणतात. किंग मिदास, राजाची भूमिका करणारं हे एक पात्र आहे, म्हणजे जी एक व्यक्ती आहे ती एक पात्रच आहे. किंग मिदास नावाचा एक राजा आहे. मेरीगोल्ड शी इज डॉटर ऑफ किंग मिदास या राजाची ती राजकन्या आहे किंवा मुलगी आहे. अ स्ट्रेंजर, एक अनोळखी व्यक्ती. स्ट्रेंजर म्हणजे कोण? अनोळखी व्यक्ती. त्यानंतर ए सर्वंट, एक नोकर. सर्वंट म्हणजे नोकर. अशा प्रकारचे हिअर आर 4 कॅरेक्टर्स इन दिस ड्रामा और इन दिस प्ले. या नाटकामध्ये मित्रांनो अशी 4 कॅरेक्टर आहेत आणि या 4 कॅरेक्टरच्या मदतीनं, सहाय्यानं कशा प्रकारे हे नाटक अतिशय व्यवस्थित आणि अतिशय सुंदर अशा प्रकारचं हे नाटक आहे. वी हॅव टू लर्न इट. सो लेट्स स्टार्ट. बघा तर ते आपण सुरुवात करूया. सीन 1. नाटकामध्ये सीन असतात. सीन 1, 2, 3 जे काय असतात ते त्या नाटकाप्रमाणे. तर ह्याच्यात आपण द गोल्डन टच नावाचं हा जो नाटक आहे, हे जे प्ले आहे हे शिकणार आहोत. यामध्ये मित्रांनो 3 सीन्स आहेत. किती? 3 सीन्स. त्यापैकी सीन फर्स्टला सुरुवात करतोय आपण. किंग मिदास इज सिटिंग इन अ डार्क सेलर. किंग मिदास इज सिटिंग इन अ डार्क सेलर. सेलर म्हणजे तळघर. सेलर म्हणजे काय? तळघर. मग किंग मिदास हे एका तळघरामध्ये बसलेले आहेत. ही इज काउंटिंग हिज गोल्ड. आणि तळघरामध्ये बसून हे जे महाराज आहेत, किंग मिदास म्हणजे राजे, हे महाराज काय करतात तर त्यांच्याकडे जे त्यांनी सोनं साठवलेलं आहे, जी संपत्ती आहे, सोन्यारूपी जी संपत्ती आहे, ती संपत्ती म्हणजेच तेच सोनं ते काय करत आहेत? काउंटिंग करत आहेत, म्हणजेच मोजत आहेत. किंग पहा, किंग काय म्हणतो, राजा काय म्हणतो. किंग, व्हॉट अ लॉट ऑफ गोल्ड आय हॅव. What a lot of gold I have. It means I have a lot of gold. Or he has a lot of gold. राजाकडे खूप सोनं आहे. राजा काय म्हणतो? What a lot of gold I have. माझ्याजवळ किती सोनं आहे. कोणाकडे तरी आहे का एवढं सोनं? एवढं माझ्याकडे सोनं आहे. But I wish I had some more. अरे माझ्याकडे खूप सोनं आहे, पुष्कळ सोनं आहे, पण माझी अशी इच्छा आहे, मला अजून थोडं सोनं हवं आहे. बघा, राजाची इच्छा लक्षात आली का? विश म्हणजे इच्छा. व्हॉट अ लॉट ऑफ गोल्ड म्हणजे सोने. व्हॉट अ लॉट ऑफ गोल्ड आय हॅव. एक्सक्लेमेटरी मार्क आहे, उद्गारवाचक चिन्ह म्हणतात मराठीमध्ये याला, आणि इंग्लिशमध्ये एक्सक्लेमेटरी मार्क. लक्षात येते ना? हे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे. व्हॉट अ लॉट ऑफ गोल्ड आय हॅव. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे, उद्गारवाचक वाक्य. आणि राजा काय म्हणतो? माझ्याजवळ खूप सोनं आहे, पण माझी अशी इच्छा आहे, मला असं वाटतं की अजून थोडंसं माझ्याकडे सोनं असावं. बघा, या ठिकाणी आपल्याला महाराज दिसत आहेत, राजा आहेत, आणि ही इज काउंटिंग इज गोल्ड. आणि ते काय करत आहे? तिथं सोनं मोजत आहेत. चित्र दिसतंय आपल्याला. चित्राच्या माध्यमातून अधिक स्पष्ट होईल, तुम्हाला लक्षात येईल. A stranger
एंटर्स सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, साधा वर्तमान काळ आहे. करता आहे अ स्ट्रेंजर, एंटर हे वर्ब आहे. ए स्ट्रेंजर एंटर्स, एक अनोळखी व्यक्ती येते. कधी? राजा त्याचं सोनं मोजत असतो, त्याला फार आनंद होतो आणि तो इच्छा व्यक्त करतो की मला अजून सोनं हवं आहे. अशी इच्छा व्यक्त करताच इतक्यात ए स्ट्रेंजर एंटर्स, एक अनोळखी व्यक्ती तिथे प्रवेश करते. कुठं? इन द सेलर, अंधार कोठडीमध्ये, किंवा इन अ डार्क सेलर. अंधार कोठडी असते का नाही, सेलर म्हणजे तळघर, कोठडी. हु आर यू? क्वेश्चन सेंटेन्स आहे, क्वेश्चन मार्क आहे, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असं म्हणतात इंग्रजीमध्ये त्याला. हु आर यू, तू कोण आहेस? स्ट्रेंजर, आय एम अ फ्रेंड, आय एम अ फ्रेंड. अरे किंग मिदास, आय एम युअर फ्रेंड, मी तुझा मित्र आहे. किंग, हाऊ डिड यू गेट इन? हाऊ डिड यू गेट इन? बरं, तू माझा मित्र आहे, ओके ठीक आहे, पण तू आत कसा काय आलास? हाऊ डिड यू गेट इन, तू आतमध्ये कसा आलास? द डोअर इज लॉक्ड, दरवाजा तर बंद आहे. द डोअर इज लॉक्ड, दरवाजा बंद आहे, आणि मग तरी पण तू कसं काय आत आलास? स्ट्रेंजर, अनोळखी व्यक्ती काय म्हणते स्ट्रेंजर? लॉक्ड डोअर्स कॅनॉट कीप मी आउट, लॉक्ड डोअर्स कॅनॉट कीप मी आउट, बंद दरवाजे मला बाहेर ठेवू शकत नाहीत. व्हॉट अ पाईल ऑफ गोल्ड यू हॅव देअर, व्हॉट अ पाईल ऑफ गोल्ड यू हॅव देअर. पाईल म्हणजे ढीग. अरे बाप रे फ्रेंड, मित्र, फ्रेंड किंग मिदास, अरे तुझ्याकडे सोन्याचा कसला ढीग आहे, केवढा मोठा ढीग आहे. यू मस्ट बी व्हेरी रिच, याचा अर्थ असा आहे की तू श्रीमंत असलाच पाहिजे. यू मस्ट बी व्हेरी रिच, तू खूपच श्रीमंत आहे. किंग काय म्हणतोय पाहूया. किंग काय म्हणतो पहा. बट आय वॉन्ट मोर, आय वॉन्ट टू बी रिचर, रिच, रिचर, रिचेस्ट. डिग्रीची रूप असतात मित्रांनो. रिच पॉझिटिव्ह डिग्री, रिचर कंपॅरेटिव्ह डिग्री, रिचेस्ट सुपरलेटिव्ह डिग्री. बट आय वॉन्ट मोर, पण राजा काय म्हणतो? मला अजून सोनं हवं आहे. आय वॉन्ट टू बी रिचर, मला अधिक श्रीमंत व्हायचं आहे. इट हॅज टेकन मी मेनी इयर्स टू गेट ऑल धिस गोल्ड, आणि एवढं सगळं सोनं जमवण्यासाठी माझी कित्येक वर्ष गेलेली आहेत. याला खूप वेळ लागलेला आहे, सहजासहजी एवढं ढिगभर सोनं गोळा झालेलं नाही. आय वॉन्ट टू गेट मोर गोल्ड क्विकली, आणि मला अजून सोनं चटकन ताबडतोब मिळवायचं. स्ट्रेंजर, अनोळखी व्यक्ती काय म्हणते? व्हाय डू यू लव्ह इट सो, व्हाय डू यू लव्ह इट सो. अरे बाळा, म्हणजेच किंग मिदास, राजा महाराज, एवढं तू या सोन्यावरती का बरं प्रेम करतोस? एवढं प्रेम तू सोन्यावरती का करतोस? एवढा तुला सोन्याचा हव्यास का आहे? किंग, व्हाय? एव्हरीवन लव्स गोल्ड, इट मेक्स यू रिच. आय लव्ह टू सिट इन दिस डार्क सेलर अँड लुक ॲट ऑल माय गोल्ड. राजा काय रिप्लाय देतो पहा. द किंग रिप्लायज क्विकली. महाराज म्हणजेच राजा काय म्हणतो? व्हाय एव्हरीवन लव्स गोल्ड, मला सोनं एवढं का आवडतं? याचं कारण असं आहे की प्रत्येकाला सोनं आवडतं, प्रत्येकाचं सोन्यावरती प्रेम आहे. कोणाला सोन्याची रिंग सापडली, अंगठी सापडली, जाऊ दे तिकडे, वेस्टेज एखादा पेपर कागद फेकून दिल्यासारखं कोण देईल का हो? नाही. एव्हरीवन लव्स गोल्ड, याचं कारण असं आहे प्रत्येकजण सोन्यावरती खूप प्रेम करतो, अतोनात प्रेम करतो. प्रत्येकाचं सोन्यावरती खूप प्रेम आहे, प्रत्येकाला सोनं आवडतं. इट मेक्स यू रिच. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जर तुमच्याकडे सोनं असेल तर तुम्ही श्रीमंत होता. आय लव्ह टू सिट इन दिस डार्क सेलर अँड लुक ॲट ऑल माय गोल्ड. मला या अंधाऱ्या कोठडीमध्ये बसावं आणि फक्त सोन्याकडे पाहत बसावं असं मला आवडतं. या अंधार कोठडीमध्ये बसून फक्त आणि फक्त सोन्याकडेच पाहत बसावं एवढं मला वाटतं. स्ट्रेंजर काय म्हणतो? इन युअर गार्डन आर फ्लावर्स अँड गोल्डन सनशाईन, दे आर फार मोर ब्युटिफुल.
अरे किंग मिदास, देअर इज युअर गार्डन. बघा तुझी बाग आहे का नाही? आहे. अँड देअर आर फ्लावर्स अँड गोल्डन सनशाईन. आणि तुझ्या बागेमध्ये सुंदर सुंदर अशी फुले आहेत. फुले आहेत का नाही? देअर आर फ्लावर्स, फुले पण आहेत. गोल्डन सनशाईन, सोनेरी सूर्यप्रकाश आहे. दे आर फार मोर ब्युटिफुल दॅन गोल्ड. अर्थात काय? दॅन गोल्ड. अरे बाबा, तो सूर्यप्रकाश असेल, तुझ्या बागेमध्ये असणारी सुंदर सुंदर नॅचरल फ्लावर्स, नैसर्गिक फुलं जी आहेत, ही तुझ्याजवळ असणाऱ्या सोन्यापेक्षा कितीतरी सुंदर आहेत, अधिक सुंदर आहेत. किंग, नॉट टू मी. राजा काय म्हणतो? नॉट टू मी. ते माझ्यासाठी नाहीत. बागेमध्ये जी फुलं आहेत ना, तसलं मला सांगायचं नाही. म्हणजे ती बागेतील फुलाचा सुगंध असेल, बागेतील फुलाचं जे सौंदर्य असेल, किंवा उगवणाऱ्या सूर्याची जी सोनेरी किरणं आहेत त्यांचं सौंदर्य असेल, ते मला सांगू नकोस. नॉट टू मी. आय लाईक टू बी हिअर वेअर एव्हरीथिंग इज मेड ऑफ रिअल गोल्ड. आय लाईक टू बी हिअर. मला फक्त इथं, आय लाईक टू सिट इन दिस सेलार, डार्क सेलार. मला फक्त या अंधार कोठडीतच बसायला आवडतं. आणि ते सुद्धा कसं? विथ गोल्ड, सोन्यासोबत. बरं का? वेअर एव्हरीथिंग इज मेड ऑफ रिअल गोल्ड. की ज्या अंधार कोठडीमध्ये प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वस्तू न वस्तू सोन्याची बनलेली असली पाहिजे. आय विश दॅट एव्हरीथिंग आय टचड वुड टर्न टू गोल्ड. आय विश दॅट एव्हरीथिंग आय टचड वुड टर्न टू गोल्ड. अरे अनोळखी माणसा, माझी अशी इच्छा आहे की माझ्या सभोवताली परिसरामध्ये ज्या ज्या वस्तूंना मी स्पर्श करेन त्या त्या वस्तूचं सोन्यात रूपांतर झालं पाहिजे. ज्या ज्या वस्तूंना मी स्पर्श करेन त्या त्या वस्तूचं सोन्यात रूपांतर झालं पाहिजे. आय विश दॅट एव्हरीथिंग आय टचड वुड टर्न टू गोल्ड. स्ट्रेंजर, अनोळखी व्यक्ती काय म्हणते? दॅट इज अ स्ट्रेंज विश. बापरे. द स्ट्रेंजर ॲस्टॉनिश्ड, सरप्राइज्ड. अनोळखी व्यक्ती आश्चर्यचकित झाली, अवाक झाली आणि काय म्हणाली? दॅट इज अ स्ट्रेंज विश. अरे बापरे, ही तर एक विचित्रची इच्छा आहे. स्ट्रेंज विश. आर यू शुअर यू वॉन्ट टू टर्न एव्हरीथिंग यू टच टू गोल्ड? आर यू शुअर यू वॉन्ट टू टर्न एव्हरीथिंग यू टच टू गोल्ड? बघ, तुला खात्री आहे का ज्या पण वस्तूला तो स्पर्श करशील त्याचं रूपांतर सोन्यात होईल? हे तुझ्या मनाची खात्री झालेली आहे का? डेफिनेटली तुझी अशी इच्छा आहे का? बघ, म्हणजे नक्की तू या विचारावरती ठाम आहेस का? असं स्ट्रेंजरने त्याला विचारलेलं आहे. अनोळखी व्यक्तीने त्याला विचारलं. 66 पेज नंबरवरती गुड ॲज गोल्ड, म्हणजेच सोने इतकं चांगलं व्हा, म्हणजे सोनं बनणं, सोने इतकं चांगलं, गुड ॲज गोल्ड असं. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण पेज नंबर 66वरील जी काही इन्फॉर्मेशन आहे ती पाहिलेली आहे. सीन 1मधीलच थोडीशी इन्फॉर्मेशन पुढं आहे पेज नंबर 67वरती, ती पाहूया. पेज नंबर 67, 67 पान नंबरवरती पहा. मग स्ट्रेंजरने विचारलं त्याला की तू तुझ्या विचारावरती ठाम आहेस का? असं म्हटल्यानंतर किंग रिप्लाइज, किंग उत्तर देतो. काय म्हणतो पहा. येस येस, होय होय, आय एम शुअर एव्हरीथिंग मेड ऑफ गोल्ड आय वुड बी सो हॅपी. आणि मग ज्या वेळेस मी ज्या ज्या वस्तूंना स्पर्श करेन आणि त्या त्या वस्तूचं ज्या वेळेस किंवा जेव्हा सोन्यात रूपांतर होईल तेव्हा आय वुड बी सो हॅपी, मी खूपच आनंदी असेल, फार आनंदी असेल. स्ट्रेंजर, देन यू शॅल हॅव युअर विश, देन यू शॅल हॅव युअर विश, टुमॉरो मॉर्निंग ॲट सनराईज यू शॅल हॅव द गोल्डन टच. मग आता स्ट्रेंजर जो आहे, अनोळखी व्यक्ती आहे, या स्ट्रेंजरने या किंग मिदास राजाला आशीर्वाद प्राप्त केलेला आहे. ही
gave blessings to King Midas, or the stranger gave blessings to King Midas. मग राजाने राजाला या स्ट्रेंजरने, अनोळखी व्यक्तीने आशीर्वाद दिला. देन यू शॅल हॅव युअर विश, म्हणजेच तुझी इच्छा पूर्ण हो. टुमॉरो मॉर्निंग, उद्या सकाळी, ॲट सनराईज, सूर्योदयाच्या वेळेस, यू शॅल हॅव द गोल्डन टच, म्हणजे उद्या सकाळी सूर्योदय जेव्हा होईल त्या सूर्योदयाच्या वेळेसपासून तुला गोल्डन टच प्राप्त होईल, सुवर्णस्पर्श प्राप्त होईल. किंग, थँक्यू सो मच ओ स्ट्रेंजर. अरे अनोळखी माणसा, स्ट्रेंजर, मी तुझा खूप खूप आभारी आहे. स्ट्रेंजर काय म्हणतो, डू नॉट थँक मी, परहॅप्स यू विल बी सॉरी. अरे माझे आभार मानू नकोस. किंग मिदास, राजा म्हणजेच राजा मिदास, माझे आभार मानू नकोस. परहॅप्स यू विल बी सॉरी, कदाचित तुला याचा पश्चाताप होईल. यू विल बी रिग्रेट, कदाचित तुला याचा पश्चाताप होईल. किंग काय म्हणतो, ओ नो, इट्स अ ड्रीम कम ट्रू. ओ नो, इट्स अ ड्रीम कम ट्रू. टू ड्रीम कम ट्रू म्हणजे स्वप्न खरे होणे, स्वप्न सत्यात उतरणे. अरे बाबा, नाही, तर हे म्हणजे मला सुवर्णस्पर्श प्राप्त होणं म्हणजे काय आहे, माझं एक स्वप्न होतं आणि ते स्वप्न सत्यात उतरलेलं आहे, स्वप्न खरं झालेलं आहे. अशा प्रकारचं या ठिकाणी किंग मिदास बोललेलं आहे. आणि मित्रांनो, अशा पद्धतीने आपला सीन 1 जो आहे, हा सीन 1 या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. लक्षात आलं? ठीक आहे. तर मित्रांनो, सीन 2 जो आहे आणि सीन 2 आणि सीन 3 हा आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया. आता सीन 1 आपण पाहिलेला आहे, त्यामुळे म्हणजेच मी तुम्हाला व्यवस्थितरित्या सीन 1 जो आहे, द गोल्डन टच या प्लेचा, या नाटकाचा सीन 1 तुम्हाला मी व्यवस्थितरित्या समजावून दिलेला आहे. आपण आता मित्रांनो होमवर्ककडे वळूया. होमवर्कमध्ये तुम्ही काय करायचं आहे, सीन 1च्या शब्दार्थाचा फोटो मी तुमच्या व्हॉट्सअपला पाठवतो. ते शब्दार्थ तुमच्या वहीमध्ये 2 वेळा लिहा. त्याचबरोबर पाठ करा. पाठांतर झाल्यानंतर त्याची एक ऑडिओ क्लिप बनवा आणि माझ्या व्हॉट्सअपला ऑडिओ क्लिप होमवर्क म्हणून सेंड करा. त्याचबरोबर लिहिलेले जे 2 वेळा शब्द आहेत त्याखाली पालकांची सही घ्या आणि तेही माझ्या व्हॉट्सअपला होमवर्क म्हणून सेंड करा. समजलं? ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच.